रियालिटी चेक मी आज पालकांना देणार आहे. कारण 10वीचा जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा आपण प्रत्येकाच्या स्टेटसला पाहतो की प्रत्येक मुलाला 80च्या वरती मार्क आहेत. मग 80, 85, 90, 95, 97, 98, 100% सुद्धा पडतात. तुम्ही कधी चेक केलंय का की हे मार्क कसे पडतात? किंवा तुम्ही विचारायचा प्रयत्न केलाय का शाळेत जाऊन की हे एवढे मार्क कसे पडतात? आपण आपल्या पिढीला जेव्हा पेपर होत होता तो पूर्ण 100 मार्काचा होता. मग 100 मार्काचा जेव्हा आपण पेपर लिहित होतो तेव्हा आपल्याला कधी एवढे मार्क पडले का? नाही. मग आत्ताच काय एवढे मार्क पडतायत का? तर 80 मार्काचा पेपर असतो आणि 20 मार्क्स जे असतात ते स्कूल कडून प्रोव्हाइड केले जातात अदर ऍक्टिव्हिटीचे. मुलांचे मार्क हे एवढे आपल्याला दिसतात आणि जेव्हा आपल्याला आपल्या मुलांना 98, 80, 90 मार्क दिसतात तेव्हा असं वाटतं वा, आपला इगो आणि आपली कॉलर ताठ होते आणि आपल्या अपेक्षा खूप वाढतात. मग त्या मुलांना जेईच केली पाहिजे, नीटच केली पाहिजे हा अट्टाहास आपला असतो. पण आपण त्या मुलांना विचारतो का की तुला काय करायचंय? नाही. का? तर आपला इगो, स्टेटस हे महत्वाचं असतं. आणि जेव्हा मुलं 12वीत जातात आणि फायनल रिझल्ट येतो तेव्हा जसं 23 लाखात 1,21,000 सीट आहेत, त्यामध्ये आपलं मूल का बसलं नाही म्हणून आपण त्या मुलाला शिक्षा करतो. तर पालकांनी अगोदर आपलं मूल काय आहे हे चेक करणं गरजेचं आहे. त्याला काय व्हायचंय हे पहिलं बघा. तुम्ही तुमचा स्टेटस साठी त्या मुलाला नीट जेईला घालू नका. 23 लाख मुलं प्रत्येक वर्षी बसत असतील म्हणून प्रत्येक मूल हे गव्हर्नमेंट कॉलेजच मिळवेल असं नाही. पण जो काय जे करेल त्यात तो टॉप कसा होईल हे तुम्ही नक्की बघा. शेअर करा, लाईक करा आणि सेव्ह करायला विसरू नका.